आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन आणि त्यासाठी इथे मी हिरवी मिरची, पुदिन्याची पानं आणि सांबार आणि शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यात थोडं टाकणार आहे मीठ आणि इथे थोडं पाणी घेणार आहे आणि हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता इथे मी घेतलेले आहे चिकन। हे चिकन मी अगोदर फ्राय करून घेतलेलं होतं 5 मिनिटासाठी। तेल हळद टाकून 5 मिनिटासाठी फ्राय करून घेतलेले होते आणि आता इथे घेतलेली आहे कढई आणि त्या कढईमध्ये तेल टाकलेले आहे। आता हे तेल गरम झाल्यानंतर यात मी कांदा टाकणार आहे आणि कांदा इथं आपण गोल्डन ब्राउन होतले परतून घेऊया। आता इथे आपला कांदा आहे परतून झालेला आहे आणि यात मी अद्रक लसूणचा पेस्ट 1 चम्मच टाकणार आहे आणि हे छान परतून घेऊया। आता आपला हा अद्रक लसूणचा पेस्ट परतून झालेला आहे आणि यात मी आता फ्राय केलेले चिकन टाकणार आहे। चिकन हे जास्त काही फ्राय करून घेतलेले नाही, मी फक्त 5 मिनिटासाठी फ्राय केलेला होता। आता हे छान मिक्स करून घेऊया आपण। दोन ते 3 मिनिटासाठी छान परतून घेऊ आपण। आता मी यात टाकणार आहे दही घेतलेली आहे मी अर्धी वाटी आणि इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे आणि बघा इथे आता आपण दही टाकल्यानंतर पाणी सुटून राहिले आहे आणि छान फिरवून परतून घेऊया आपण। आता हे आपलं हिरवं वाटण आहे, हे हिरवं वाटण आता मी यात टाकून देणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे मी। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता मी यात टाकणार आहे मीठ आणि इथे अर्धा कप पाणी टाकून एकदा फिरवून घेऊया पुन्हा आणि हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। झाकण लावून 5 मिनिटासाठी शिजवून घेऊ। आता हे आपले झालेले आहे 5 मिनिटं आणि इथे आता आपण काही मसाले टाकणार आहोत। इथे घेतलेले आहे मी गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर। पुन्हा मिक्स करून घेऊया आणि हा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब पण करा. हा आपला हिरवा चिकन ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि सांबार टाकून फिरवून घेणार आहे. हा आपला चिकन रेडी झालेला आहे आणि मी सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला. बघा किती सुंदर हिरवा कलर दिसून राहिलेला आहे आपला चिकनचा. आणि कमेंट पण करा. धन्यवाद फ्रेंड्स.